नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी गायत्री अमोल बिरादार. बीड जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा चिमुकलीने जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना एक तिला आठवलं की आपल्या शाळेच्या समस्या जाणवल्या. शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, हात धुण्याची सोय नाही, व्यवस्थित हँडवॉश नाहीत, वगैरे वगैरे. स्वच्छतेच्या समस्या, वर्गखोल्यांच्या काही समस्या. तर ह्या सगळ्या समस्या जेव्हा ती चिमुकली बघते तेव्हा तिला वाटतं की या समस्या सोडवण्यासाठी आता जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे धाव घेतली पाहिजे. अर्थातच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सगळ्यांच्या परिचयांचे दादा अजितदादा पवार. अजितदादांना ती पत्र लिहिते मग आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आपल्या स्वतःच्या वहीचे पानं फाडून त्या पत्रामध्ये ती लिहिते की अजित काका म्हणते ती, कारण छोटी असल्यामुळं, आणि पवार दादा म्हणते. अजित पवारांच्या नावाची अशी फोड करते. अजित दादा प्लस पवार काका, अजित काका प्लस पवार दादा. आपल्याला एक विनंती आहे की आमच्या शाळेच्या इतक्या समस्या आहेत, आता ह्या समस्यांकडे आपण लक्ष देणार आहेत का? आमच्या शिक्षणाची सोय अशीच अर्धवट राहणार आणि आम्ही शेवटी ऊस तोडीच्या काम करण्यासाठीच जायचं का? ऊस तोडीलाच जायचं का? तुम्हाला नेमकं काय वाटतं की तुम्ही समस्या सोडवू शकाल या नाही सोडवू शकाल, पण आपण सोडवाल ही अपेक्षा आम्हाला आहे आणि म्हणून तुम्ही या समस्येकडे लक्ष द्यावं आणि आमच्या शाळेची जी झालेली दुर्व्यवस्था आहे तिला कुठेतरी सुव्यवस्थेमध्ये रूपांतरित करावं, या अपेक्षेने ती छोटी चिमुकली अजित पवारांना पत्र लिहिते. अर्थातच आता सर्वत्र चर्चा चालू झालेली आहे की छोट्याशा चिमुकल्या लेकरांना सुद्धा आता हे कळायला लागलेलं आहे. दुसरी एक गोष्ट पत्रामध्ये ती सांगते की आमच्या शाळेमध्ये मोठमोठाले प्रोजेक्ट बसवलेले आहेत, प्रोजेक्टर आहे, अनेक दरवर्षी प्रोजेक्ट येतात, त्याचे पैसे, त्याचं बजेट लाखो रुपयानं दरवर्षी उचलल्या जाते आणि त्या प्रोजेक्टरचा फायदा काय सरपंच ताईंच्या पतिदेवांनाच होतो का फक्त? आम्हाला तर अजूनही कुठं प्रोजेक्टर दिसत नाही आणि अनेक वस्तू आमच्या शाळेमध्ये आणल्या जातात असा अहवाल सुद्धा लिहिला जातो. त्या आणल्यात म्हणून असं रेकॉर्ड असतं सगळं कागदावर, प्रत्यक्षात मात्र काहीही नाही. अर्थात हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये भ्रष्टाचाराचं लागलेलं ग्रहण आणि त्या ग्रहणाने गिळंकृत केलेली आपली अर्थव्यवस्था. तर छोट्याशा चिमुकल्यांना कळत आहे आता की भ्रष्टाचार कोणकोणत्या प्रकारचा आणि कसा कसा केला जात आहे. आता चिमुकले सुद्धा आपले रजिस्टर तपासायला लागलेले आहेत. हे सगळ्या अधिकाऱ्यांना आणि राजकारण्यांना कळालं पाहिजे. पण अशा एका राजकारणींकडे पत्रकार जेव्हा तेथील सरपंच बाईंना हा प्रश्न विचारतात, तेव्हा ती सरपंच बाई म्हणते की त्या मुलीच्या बोलण्यातूनच आमच्या गावचा सगळा विकास आलेला आहे. बघा ना, एवढी छोटीशी पोरगी पालकमंत्र्याला पत्र लिहिते, म्हणजे तिला बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत हे माहिती आहे. ती आपल्या शाळेतील समस्यांविषयी लिहिते, म्हणजे समस्या काय असतात हे तिला माहिती आहे. बघा, आम्ही खूप चांगल्या उच्च आणि दर्जाचं शिक्षण देतो आणि आमच्या गावाचा खूप विकास केला आहे, म्हणून त्या मुलीला एवढी सगळी माहिती आहे एवढ्या लहान वयामध्ये. आता सरपंच लोकांनी शिकवलेलं असतं का शाळेतील मुलांना? जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सरपंच लोक किती वेळा जातात? झेंड्याच्या दिवशी यांना सूचना द्यायला मुलं पाठवतात मुख्याध्यापक आणि दुसऱ्या दिवशी बोलवायला सुद्धा पाठवतात. हे फक्त दोरी वढायला येतात तेवढी ग्रामपंचायत पुढची आणि तिथं चॉकलेट घ्यायला जातात फक्त. शाळेत 2 चॉकलेट घेऊन घरी येतात आणि बाकी यांचे चॉकलेट अंधारातूनच तयार असतात सगळे, की जे त्या छोट्या चिमुकलीने मांडलेले आहेत आपल्या पत्रामध्ये. बाकी ह्या सरपंच बाईच्या विकासाचा आणि त्या चिमुकलीच्या त्या प्रामाणिकपणे लिहिण्याचा, ती जेवढी हुशार आहे, तिच्या हुशारपणाचा काय संबंध आहे? हिचे विकासाचे मुद्दे कोणते असणार या सरपंच बाईचे? पाण्याचे मुद्दे असणार, गावातल्या नळ योजनेसंदर्भात असणार, रस्त्यासंदर्भात असणार, वृक्षारोपण, गावाचं सुशोभीकरण या संदर्भात असणार, गावामध्ये उद्योग, गावातील बेरोजगारी, गावातील शिक्षणाची व्यवस्था, गावात 5वी-7वी पर्यंत शाळा असेल तर 12वी पर्यंत कशी करायची, नंतर 12वी पर्यंत असेल तर ग्रॅज्युएट पर्यंत कसं शिक्षण गावामध्ये आणायचं, गावात दवाखाना, उच्च प्रतीचा चांगले उपलब्ध सुविधा उपलब्ध असणारा दवाखाना, हे झाले विकासाचे मुद्दे या सरपंच बाईचे. आता हे जी मुलगी जे लिहित आहे, मुलीनं जी आपली हुशारी आहे त्या पत्रामध्ये मांडलेली आहे, हा हा विकास कुणाचा झाला? तर हा विकास तेथील शिक्षकांचा. तेथील शिक्षक ज्या पद्धतीने शिकवतात त्या पद्धतीने मुलं घडत असतात.
थोडे सरपंच येऊन शिकवतात शाळेमध्ये. पण ह्या लोकांना फक्त श्रेय घ्यायला पाहिजे. बाकी विकासाचं काही नाही. बाकी असं म्हणायला पाहिजे होतं त्या बाईने, की "हो का आमच्या शाळेमध्ये टाक्या वगैरे ठेवलेल्या आहेत, पण पाणी नाही. आम्ही त्याकडे लक्ष देऊ. पाण्याची जर काही दुर्व्यवस्था झाली असेल, तर आम्ही पाणी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करू, स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू, शाळेचं सुशोभीकरण करू." पण शाळेच्या सुशोभीकरणासाठी, शाळेच्या वृक्षारोपणासाठी दरवर्षी बजेट येत राहते. दरवर्षी हे उचलत राहतात. एकदा झाडं लावली शाळेमध्ये, की पुन्हा लावायची गरजच असू नये. कारण आपल्याकडे जे झाडं आहेत भारत देशामध्ये, ते कालानु अ, म काळानुसार असे बदलत नाहीत. ते आपण एकदा लावले, की ते आपल्याला कितीतरी वर्षे झाडं राहतात. दीर्घकालीन झाडं आहेत आपल्या देशामध्ये. एखादे फुलांचे वगैरे असतील तर ठीक आहे बुवा, यावर्षी लावले तर पुढच्या वर्षी पुन्हा लावावं लागतात झाडं फुलांचे. पण जे फळांचे झाडं आहेत, ते झाडं कितीही वर्ष राहतात ना एक वेळेस लावली की. पण दरवर्षी त्या झाडांच्या नावाने शाळेमध्ये बजेट उचलल्या जाते. दरवर्षी WhatsAppला फोटो टाकले जातात, शाळेमध्ये वृक्षारोपण केलं. मग हा काय विकास झाला का? या लोकांना कधीतरी असं वाटत नाही का आपण किती ही किड्यासारखं गावाला, समाजाला, अर्थव्यवस्थेला असं कोरून खात आहे आणि लोकांच्या डोळ्यामध्ये किती धूळ फेकत आहे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे आता प्रत्येक गावातील सरपंच लोकांनी आणि सगळ्या राजकारण्यांनी, की छोट्या-छोट्या चिमुकल्यांना तुम्ही आता फसवू शकत नाही. तुम्ही आत्तापर्यंतच्या समाजाच्या डोळ्यात भरपूर धूळ फेकली आणि स्वतःचं राजकारण साधण्याचा प्रयत्न केला. पण येणारी जी पिढी आहे, ही तुमच्या खूप पुढची आहे आणि म्हणून या पिढीला तुम्ही उल्लू बनवू शकत नाही. यांच्या डोळ्यात तुम्ही धूळ फेकून आपलं राजकारण साधू शकत नाही. इतकी हुशार लेकरं 4थी, 5वी, 6वीच्या लेकरांना कळायला लागले भ्रष्टाचार कसे करतात हे आणि त्यांनी डायरेक्ट पालकमंत्र्यांना कळवायला तर पालकमंत्री किती भ्रष्टाचारी आहेत हे याच्यात आलंच सगळं. म्हणजे त्यांचा भ्रष्टाचार जो आहे, छोट्या लेकरांच्या पत्रातून समाजाच्या समोर येत आहे आरसा बनून. आणि या राजकारण्यांना आपला चेहरा त्या पत्रामध्ये हुबेहूब पाहता येईल, असं चिमुकल्यांनी ते पत्र लिहिलेलं आहे. खरंच अशा लेकरांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आता ह्या राजकारण्यांचा विकास पहा. बहुतांश सरपंच गावातील आपण सर्वेक्षण करा या सरपंच लोकांचं, महाराष्ट्रातील सगळ्या सरपंचाचं. बहुतांश असे आहे, की हे निवडून येण्याच्या अगोदर यांना नीटकेसे राहायला घरही नव्हते. परंतु हे जेव्हा निवडून आले, तेव्हा यांची एका मजल्यावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा, तिसऱ्यावर चौथा यायची वेळ झालेली असते. 4 वर्षातच 5वं वर्ष पूर्ण व्हायच्या आधी तर हे करोडपती होऊन बसत आहेत. आणि मग यांनी काय विकास केलाय शाळेचा? यांना काय म्हणायचा अधिकार आहे का, की आमच्यामुळं मुलं हुशार आहेत म्हणून? तुमच्यामुळे तुमचं घर मोठं झालं. तुमच्यामुळे मुलं हुशार नाहीत. मुलं हुशार आहेत त्यांच्या शिक्षकांनी जे शिकवलं ते. ते अर्थात त्यांच्या प्रामाणिकपणे जे शिकवत असतील, नसतील. काही हुशार असतात, काही नसतात. काहींना खूप लक्ष द्यावं लागतं, काहींकडे देतही नसतील शिक्षक लक्ष. एवढं नसेलही देणं होत कारण एक शिक्षकी शाळा आहे आपल्याकडे. एक संकल्पना 2 शिक्षकी शाळा, त्याच्यावर इतर शिक्षकच नाहीत शाळांना. त्याच्यामुळे ही दुर्व्यवस्था आहे शाळांची आणि म्हणून सरपंच लोकांनी कुठेतरी आत्मनिरीक्षण करावं, आत्मपरीक्षण करावं, की आपण आता येणाऱ्या पिढ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकू शकत नाही. अर्थातच आपल्या गावांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती असेल. नक्कीच आपण प्रतिक्रियांमध्ये कळवा आणि छोट्याशा चिमुकलीला आपण खूप खूप शुभेच्छा देऊ. आपण कोणत्या गावातून व्हिडिओ पाहत आहेत, नक्कीच आपलं गावाचं नाव टाकून या छोट्याशा चिमुकलीला शुभेच्छा द्या, की असे मुलंच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्याचे राष्ट्र आहेत. आजचे जरी संतान असले तरी हे उद्याचे राष्ट्र आहेत. यांच्यामध्ये छत्रपती शिवराय दडलेले आहेत, यांच्यामध्येच थोर महात्मे दडलेले आहेत, यांच्यामध्येच उद्याचे प्रधानमंत्री, उद्याचे राष्ट्रपती दडलेले आहेत. नक्कीच अशा चिमुकल्या अंकिताच्या दृष्टिकोनातून या छोट्याशा अंकिताला आणि अशा सगळ्या चिमुकल्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, हाईप करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, जय जगत.